आपल्याला या ठिकाणी मदत करते किंवा टेक्नॉलॉजी आपल्यासाठी या ठिकाणी महत्त्वाची आहे, या गोष्टी बघितल्या आपण त्याच्यामध्ये. कुठलंही तंत्रज्ञान ज्यावेळेला विकसित होतं, त्यावेळेला 2 प्रवाह आपल्याला बघायला मिळतात. कोणतीही नवीन गोष्ट येते त्यावेळेला 2 प्रवाह बघायला मिळतात, की याचा स्वीकार करणारे लोक आणि त्याचा विरोध करणारे लोक. विरोध करणाऱ्या लोकांची परिस्थिती अशी असते, की ते पहिल्यांदा विरोध करतात. त्याच्यानंतर या ठिकाणी त्यानंतर आता सगळेच तुम्ही होतात परत आता आणि त्याच्यानंतर ते या ठिकाणी त्याचा स्वीकार करतात. आणि स्वीकार करणारे जे असतात ते तोपर्यंत त्या तंत्रज्ञानामध्ये, त्या गोष्टीमध्ये बरेच पुढे निघून गेलेले असतात, हे लक्षात घ्या. आता तंत्रज्ञान किती वेगानं बदलतंय याची या ठिकाणी आपण माहिती थोडीशी घेऊया. तत्पूर्वी मला तुमच्याकडून हे अपेक्षित आहे, की कॉम्प्युटरच्या बाबतीमध्ये आय-सी-टी आपण ज्याला म्हणतो, की इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी जी आहे, यामध्ये तुमचं जे नॉलेज आहे त्याच्यामध्ये किती जण असे आहेत, की ज्यांना बेसिक जसं आपण म्हणतो एम-एस-सी-आय-टी सारखा कोर्स आपण केलेला असेल, ठीक आहे. तर मॅक्झिमम ज्यांना शक्य आहे त्यांनी व्हिडिओ ऑन करा. ज्यांना शक्य आहे त्यांनी या ठिकाणी चॅट बॉक्समध्ये टाका, की तुम्ही एम-एस-सी-आय-टी सारखा कोर्स, एम-एस-सी-आय-टी सारखा यासाठी म्हणतोय आपण, की तो आपल्याकडे सर्वदूर पोहोचलेला आहे. यासारखा कोर्स कधी केलेला आहे? म्हणजे साल टाकायचं. 2005, 6, 10, 12, 15, 18, 20, 21 जे काय असेल ते त्याच्यामध्ये आणि केलेलं असेल तर. ज्यांनी केलेलं आहे त्यांनी पहिल्यांदा एकतर थंब द्या. म्हणजे मला लक्षात येईल, की आपण तो केलेला आहे आणि दुसरं त्याच्या पाठीमागे साल चॅट बॉक्समध्ये टाका. थोडंसं स्पीड घ्या, जास्त वेळ नको लावायला. विद्यार्थ्यांच्या पैकी अगदी मोजके हात वर येतायत आणि त्यांनी केलेलं आहे, कोणी 2 वर्षापूर्वी केलाय, कोणी 4 वर्षापूर्वी केलाय, 2020 ला गेलेला आहे. ठीक आहे. या पद्धतीने केलेलं आहे, लक्षात घ्या. आता थोडासा प्रश्न आपण स्वतःला विचारूया, की 2020 साली केलेला तुम्ही कोर्स, आता तो या ठिकाणी तितका अपडेटेड आहे का? म्हणजे ज्यावेळेला तुम्ही तो कोर्स केला, त्यावेळची असणारी त्याची उपयोगिता, त्यावेळी असणारे त्याच्यामधलं तंत्रज्ञान आणि आता आपण या ठिकाणी ज्यावेळेला करतोय, त्यावेळचं या ठिकाणी तंत्रज्ञान, याच्यात फरक पडलेला आहे का? तर याचं उत्तर 100% असं असेल, की होय, त्याच्यात फरक पडलेला आहे. तंत्रज्ञानाचं बदलतं स्वरूप जे आहे, ते किती स्पीडनं बदलतं हे पहिल्यांदा आपण समजून घेऊया, लक्षात घ्या. की साधारणतः टेलिफोन जो आहे, टेलिफोन 5 कोटी लोकांच्या पर्यंत पोहोचायला 75 वर्षे लागली. म्हणजे ग्राहम बेल यांनी सुरू केलेला पहिला आविष्कार आणि तिथून या ठिकाणी इथपर्यंत टेलिफोन पोहोचायला किती 75 वर्ष लागले. 5 कोटी लोकांच्या पर्यंत रेडिओ पोहोचायला 38 वर्ष लागली. कमी कसं होत चाललंय बघा. आणि टेलिव्हिजन आपल्याला 5 कोटी लोकांच्या पर्यंत पोहोचायला 13 वर्ष लागली. पण सगळ्यात महत्त्वाची बाब जी तुम्ही लक्षात घेतली पाहिजे ती अशी आहे, की चॅट जीपीटी 5 कोटी लोकांच्या पर्यंत पोहोचायला फक्त 35 दिवस लागले. फरक समजून घ्या, की एकदा एक टेलिफोनचा शोध पोहोचायला 75 वर्ष लागली 5 कोटी लोकांच्या पर्यंत पोहोचायला आणि चॅट जीपीटी सारखं टूल तयार झालं जे 35 दिवसामध्ये 5 कोटी लोकांच्या पर्यंत पोहोचलेलं होतं. हे काय सांगते आपल्याला हे लक्षात घ्या, की हे सांगते की जी टेक्नॉलॉजी अपडेट व्हायला लागलेली आहे, ती गुणाकाराच्या पद्धतीनं व्हायला लागलेली आहे, लक्षात घ्या. आणि तेवढंच आपण या ठिकाणी स्वतःला अपडेट करण्याचं स्पीड ठेवलं पाहिजे. आपण कधीतरी मी ज्यावेळेला बऱ्याच वेळेला मुलांना भेटतो, म्हणजे आज देखील एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे. मी दिल्लीला येत असताना बीव्हीजीचे सर्वेसर्वा आमचे मार्गदर्शक हनुमंत गायकवाड सर भेटले एअरपोर्टला तिथे त्याच्यामध्ये. मी त्यांना भेटल्यानंतर माझ्या डोक्यात तेच असतं. मी त्यांना विचारलं, "सर, मुलांसाठी काय आहे का? काय देऊ शकाल तुम्ही त्याच्यामध्ये?" तर त्यांनी सांगितलं, की "मला 100 मुलं अशी पाहिजेत, की ज्यांचं मॅथ्स चांगलं आहे किंवा ज्यांचं मॅनेजमेंट चांगलं आहे. बेसिक ग्रॅज्युएशन असेल तर चालेल, देशात कुठेही काम करायची तयारी असेल तर चालेल. तर त्यांना इमिजिएट आम्ही अपॉइंटमेंट द्यायला तयार आहे." हे लक्षात घ्या. आता मला तुमच्यापैकी हे सांगा, की तुमच्यापैकी किती जण अशा आहेत, की अशा पद्धतीने जर संधी मिळाली, तर आपल्याला जॉब आत्ता स्वीकारायची तयारी आहे किंवा आवश्यकता आहे अशी तयारी? जरा त्यांनी हँड रेज करा. हँड रेज केलेला आहे. त्यांना आवश्यकता असेल तर तो जॉब उपलब्ध आहे. नसेल तुमचे कोणी कलीग्स असतील किंवा काय, 100 मुलांना ही संधी चांगल्या पद्धतीची उपलब्ध आहे आणि मी 8 तारखेनंतर याच्यावर काम चालू करतोय तर ते असं. आता हे मी तुम्हाला काय सांगितलं, की मी थांबल्यानंतर त्यांच्याशी चर्चा केली. मग त्यांनी त्यांचा एचआर कन्सर्न, तेही माझे मित्र आहेत, त्यांच्याशी बोलायला सांगितलं. मी त्यांना फक्त कॉल करतोय तर मेसेज पोहोचत नव्हता. त्यांनी सांगितलं, "सर, व्हॉइस नोट पाठवा." व्हॉइस नोट रेकॉर्ड करून पाठवली. त्यांनी लगेच त्यांच्या कन्सर्न डिपार्टमेंटमधनं माहिती घेतली आणि सांगितलं, "सर, आम्हाला 100 लोकं अशा-अशा पद्धतीची पाहिजेल आहेत. तुम्ही सांगा, आपण पुढे जाऊया." हे जे तंत्रज्ञानाचं बदलतं युग आहे हे लक्षात घ्या, की तुम्ही आज ज्या वेळेला मी म्हटलं, की भारतभर काम करण्याची तयारी किती जणांची आहे
आणि त्यानंतर तुम्ही ज्याने कोणी हात वर केले, कदाचित तुम्ही फक्त हँड रेज करायचे म्हणून केले असतील, कदाचित तुम्हाला जॉबची खरोखर गरज असू शकते. पण तुमची गरज आहे म्हणून तुम्हाला जॉब मिळतो हा तुमचा भ्रम आहे, लक्षात घ्या. काय सांगितलं? तुमची गरज आहे म्हणून तुम्हाला जॉब मिळतो, हा तुमचा भ्रम आहे. जॉब करण्यासाठी तुम्ही इलिजिबल असाल, तुमची उपयोगिता असेल, तर तुम्हाला जॉब मिळत असतो. लक्षात घ्या. उपयोगिता हा शब्द या ठिकाणी फार महत्त्वाचा आहे. उपयोगिता जर आपली टिकवून ठेवायची असेल, तर ज्या स्पीडनं मी तुम्हाला सांगितलं तंत्रज्ञान आता बदलत चाललेलं आहे, त्या स्पीडनं तुम्ही स्वतःला अपडेट करण्यासाठीचं काय एक या ठिकाणी धोरण ठरवलेलं आहे, पॉलिसी ज्याला म्हणतो आपण त्याला, ही फार महत्त्वाची आहे. म्हणजे मी कधीतरी एकदा शिकलो, तो काळ आता नाही राहिलेला, लक्षात घ्या, की मी या ठिकाणी 5 वर्षापूर्वी एक कोर्स केला. त्या कोर्समध्ये मी राज्यात पहिला आलो होतो. 5 वर्षापूर्वी तो कोर्स केला होता, तो त्यानंतर 6 महिन्यामध्येच आउटडेटेड झाला होता, हे लक्षात घ्या. तुम्हाला सातत्यानं अपडेट राहावं लागेल. म्हणजे तुम्ही आता जे टूल वापरताय ते उद्या थांबेल का नाही माहीत नाही त्याच्यामध्ये. त्यामुळं दररोजच्या तुमच्या वेळेमध्ये असे काही व्हिडिओ बघतोय मी, म्हणजे मला ज्या काही लिंक्स येतात, ज्यांना मी फॉलो करतो त्याच्याबद्दल लक्षात घ्या. ते सांगतात की दररोज 10 मिनिटं प्रवासामध्ये टेक्नॉलॉजी, टेक अपडेट घेत चला. टेक अपडेट म्हणजे काय? की काय टेक्नॉलॉजीमध्ये बदललं? कशा पद्धतीने अपडेट होतात आणि ते अपडेट स्वतःकडे ठेवायला चालू करा. म्हणजे तुमच्या जुन्या परंपरेनुसार काम करण्याची पद्धत जर तुमची या ठिकाणी रिप्लेस करता आली, तर तुम्ही कुठेही इनरिप्लेसेबल ज्याला म्हणतात ना, म्हणजे तुमची रिप्लेसमेंट लोकांना सापडणार नाही. तुमची उपयोगिता वाढत राहील आणि तुम्हाला या ठिकाणी त्याच्यामधनं सातत्यानं स्वतःचं अस्तित्व टिकवणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि ते तुम्ही करू शकाल, हे लक्षात त्याच्यावरती. त्यामुळे आपल्याला हे अत्यंत महत्त्वाचं आहे, की कशा पद्धतीनं मी या गोष्टी करणार आहे, स्वतःला कसं अपडेट करणार आहे, यासाठी तुम्हाला समजून घ्यावं लागेल, की टेक्नॉलॉजी अपडेटचं स्पीड किती आहे. ती स्पीड मी आता तुम्हाला सांगितलं. आता ती स्पीड सांगितल्यानंतर या ठिकाणी लक्षात घ्या, की दुसरं सगळ्यात महत्त्वाचं आहे, की आपण एआय सारखी टेक्नॉलॉजी आल्यानंतर कोण आहोत? एआयचे कोण आहोत? किंवा तुमच्या हातात जो फोन आहे, तो फोन स्मार्टफोन आहे. पण तो तुमचा असिस्टंट आहे का तुम्ही या ठिकाणी त्याचे युजर आहात? आलं लक्षात? सॉरी, तुम्ही त्याचे कस्टमर आहात. या प्रश्नांवर देखील या ठिकाणी विचार करायचा. आपण याच्यावर चर्चा केलेलो. तुमच्यापैकी किती जणांना असं वाटतं, की तुम्ही मोबाईलचे युजर आहात, त्याने हँड करा. युजर असणारे सगळे लक्षात घ्या. ही कन्सेप्ट आपण चर्चा केलेली आहे, लक्षात घ्या. युजर आहात त्यांनी हँड करायचं आहे. किंवा जे कस्टमर आहेत त्यांनी थंब दाखवायचा आहे. ठीक आहे, चालेल. आपण समजून घेऊ लक्षात. युजर म्हणजे काय? की एखादी वस्तू, एखादं तंत्रज्ञान मी माझ्या कामासाठी वापरतोय. आणि कस्टमर म्हणजे काय? की त्यामध्ये असणारा एक अल्गोरिदम आहे. तो तुमच्या सगळ्या हालचाली टिपत असतो. त्या हालचालीच्या माध्यमातून संबंधित काही कंपन्यांना तुमचा डेटा दिला जातो आणि त्यातून मार्केटिंगचं बंबार्डिंग तुमच्यावर होत असतं, लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही कुठल्या रीलवर किती मिनिटं थांबलात, किती सेकंद थांबलात, कोणतं प्रॉडक्ट एक्सप्लोर केलं, तुमच्या आवडी काय ते सगळं त्या ठिकाणी रजिस्टर केलं जात असतं. कोणीतरी रिएक्शन क्लिअर करा हां, जे होस्ट आहेत ते. तर जे काही या ठिकाणी तुमच्याकडं रेग्युलर या ठिकाणी प्रॉडक्ट तुम्ही वापरत असता, जे सर्च करत असता, ते सगळे प्रॉडक्ट त्या ठिकाणी तुमच्यापर्यंत जाहिरातीच्या फीडमध्ये दिसायला लागतात. त्याचं कारण का? तर त्या अल्गोरिदमचा उपयोग करून तुमच्याविषयीचं सगळी माहिती त्यांनी काढलेली असते आणि त्यातून ते तुम्हाला प्रॉडक्ट मार्केटिंगसाठी वापरत असतात. म्हणजे मी सहज म्हणून आलो आणि 3 तास रील बघत बसलो. सहज म्हणून आलो आणि व्हिडिओ बघण्यामध्ये वेळ गेला. पण मी तो व्हिडिओ का बघतोय? जो व्हिडिओ मी बघतोय त्याच्यामध्ये माझा इंटरेस्ट नेमका काय आहे? तर जे इन्स्टंट डोपामाइन ज्याला म्हणतो आपण त्याच्यामध्ये, की मला फक्त हसायला लगेच आवडतं, टेन्शन रिलीफ होतं असं वाटतं. म्हणून मी या ठिकाणी कपिल शर्मा शो किंवा चला हवा येऊ द्या सारखं किंवा हास्य जत्रा कार्यक्रम बघतो. मला थोडंसं ॲक्शन किंवा थ्रिल आवडतं म्हणून मी दक्षिणच्या या ठिकाणी ज्या मूव्हीज आहेत त्या या ठिकाणी डब केलेल्या त्याही लक्षात ह्या मी बघत असतो. म्हणजे मी का बघतो ते, हे महत्वाचं आहे. मी बऱ्याच वेळेला या ठिकाणी स्वतः रील बनवतो. आता तुम्ही याचे जर करता युजर बनायचं असेल, तर तुम्हाला हे अल्गोरिदम जे आहे ते समजून घेतले पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या, की आपल्याला काय पाहिजे? म्हणजे मी जसं सांगितलं स्पर्धा परीक्षेची तयारी करायची आहे ना, तर मला माझ्या मोबाईलनं स्पर्धा परीक्षेच्या जगतात ज्या घडामोडी व्हायला लागल्या त्या सगळ्या सांगितल्या पाहिजेत. त्याच्यात कोण लेखकांनी लिहायला सुरुवात केलेली आहे, कोणती पुस्तकं चांगली आहेत, कोणते टूल चांगले आहेत, कोणते चॅनल्स चांगले आहेत, कोणते ग्रुप ऑनलाईन फॉर्म झालेले आहेत, त्या ग्रुपमध्ये काय नेमकी हालचाल चाललेली आहे, हे सगळं अपडेट मिळण्यासाठी तुमचं डिव्हाइस ट्रेन करणं गरजेचं आहे, लक्षात. आता मी तुम्हाला सांगितलं लहान ज्यावेळेला या ठिकाणी जर तुम्हाला प्राणीप्रेमी असाल तुम्ही, मांजर, कुत्री यासारखी पाळण्याची तुम्हाला सवय असते, लक्षात घ्या. आणि त्याला ट्रेन करणं फार गरजेचं असतं. त्याला जर लहान वयामध्ये ट्रेन केलं तर ते तुमच्याबरोबर चांगलं खेळतं, त्याचं वैयक्तिक काळजी ते व्यवस्थित घेतं, हे गरजेचं असतं.
ट्रेन नाही केलं तर तुम्हाला त्रास वाटतो. तसं तुमचा असणारा मोबाईल AI, ज्याला म्हणतो आपण, ज्याच्यामध्ये काय आर्टिफिशियल इंटेलिजन्स असणार आहे, ते ब्लँक आहे. तुमच्या मेल आयडी वरनं तुमची हिस्ट्री ठेवलेली आहे, त्याने लक्षात घ्या. तुम्हाला त्याला ट्रेन करावं लागेल, की मला काय दाखवायचं हे तुम्ही त्याला सांगावं लागेल. तुम्हाला काय अपेक्षा आहे, तुम्हाला कसं घडत जायचं हे त्याला सांगावं लागेल, लक्षात घ्या. आणि तुम्हाला अगदी थोड्या अवधीत लक्षात येईल. म्हणजे ठराविक काही काळ गेल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, की त्याला तुमच्या सगळ्या गोष्टी माहीत आहेत. म्हणजे तेच तुम्हाला सांगून देईल त्याच्यामध्ये, की तुम्ही परीक्षेला चाललेला आहात, तर तुम्ही मला सांगितलं होतं मित्रानं तुम्हाला पार्करचा पेन दिलेला आहे. तो पेन घेऊन जाण्यापेक्षा दुसरा एखादा पेन घेऊन जावा, कारण तो लिहायला जास्त वेळ तुम्हाला बरं पडेल. पार्करच्या पेननं तुम्हाला जास्त लिहिता येणार नाही. ही सूचना त्याच्याकडनं तुम्हाला मिळेल, त्यावेळेला तुम्ही अवाक व्हाल, "अरे ह्याला कधी माहीत होतं? तर आपण कधीतरी गिफ्ट दिलेलं सांगितलं होतं, लिहिलं होतं, कुठेतरी टाकलं होतं." आलं लक्षात? तर ह्या पद्धतीने त्याला ट्रेन करता येईल का? नवीन टेक्नॉलॉजी त्याला सांगितलं आपण, मला दररोज या ठिकाणी जसं मी सांगितलं, प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो ऑफ इंडिया, स्नेहाकडे काम दिलेलं आहे आपण. स्नेहा काय करते, की दररोज या ठिकाणी प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो ऑफ इंडियाने ज्या काही बातम्या दिलेल्या आहेत गव्हर्नमेंटच्या, त्या बातम्या एकत्र करते, त्याच्यामधला सारांश काढते आणि तुम्हाला देऊन टाकते. आता स्नेहा काय करते, की त्या वेबसाईटला तिने सबस्क्रिप्शन केलेलं आहे. तिच्या मेलला त्या बातम्या येऊन पडतात. ती बघते आणि त्यातलं शॉर्टलिस्टेड करून तुम्हाला देते, जे उपयोगाचं आहे ते. पण उरलेल्या सगळ्यांसाठी काय आहे, तुम्ही फक्त स्नेहाला फॉलो करायचंय. तुमच्या या कमांडला सांगून दिलं, तुमच्या या सगळ्या मोबाईलला एकदा सूचना केली किंवा त्याला एकदा फॉलो केलं, की स्नेहानं 7:30ला टाकलेली पोस्ट मला दिसली पाहिजे. म्हणजे मी दररोज या ठिकाणी ते अपडेट व्हायला, मग अशी कितीतरी गोष्टी आहेत. आपली वेदिका टाकते या ठिकाणी स्टार्टअप डिक्शनरी बद्दल दररोज 3 गोष्टी या ठिकाणी सांगत असते. 1700 टर्म्स स्टार्टअपच्या समजून घेण्याची किती चांगली संधी आहे. तुम्हाला 1007 काय ते टर्म्स आहेत मला वाटते. फक्त वेदिकाला फॉलो करायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला ते मिळत राहिले, लक्षात घ्या. म्हणजे अशा पद्धतीचं जे सिस्टम आपण बनवतोय, तशी तुम्हाला तुमच्या डिव्हाइसला पहिल्यांदा शिकवा. आता सगळ्याच गोष्टी मी मोबाईल मोबाईल का कनेक्ट करतोय ते लक्षात घ्या. कारण तो तुमचा एक चांगला असिस्टंट आहे. त्याला ट्रेन करणं हे खरोखरच गरजेचं आहे. आणि मग त्याच्यातून पुढच्या एक-एक गोष्टी येतील त्याला. आता लक्षात घ्या, की मी बघतो, की आता काळ कसा बदलत चाललेला आहे. म्हणजे माझ्या आईच्या बाबतीमध्ये आईचं शिक्षण फार झालेलं नाही आणि आईच्या सोबत ज्या मावशी असतात त्यांचं थोडंफार शिक्षण झालेलं आहे. आणि मग त्यांना काहीतरी बघायचं असेल तर ते काय करतात त्याच्यामध्ये, ते YouTubeला फोटो काढतात. त्या Google लेन्सचं त्यांना दाखवलेलं आहे. त्या Google लेन्समधनं फोटो काढतात आणि त्याच्यावरची जी पहिली लिंक येईल त्याच्यावर क्लिक करतात आणि बघतात काय आहे ते नेमकं. एखादी रेसिपी बघायची असेल तर त्याच्यावर बघतात. काही शिवायचं असेल वेगळ्या पद्धतीचं त्याच्यावर बघतात. काही डिझाइन करायचं असेल, म्हणजे माझ्यापेक्षा जास्त बऱ्याच वेळा त्यांचे अपडेट सगळे YouTubeवरनं चाललेले असतात. नवीन काय चाललंय मला बऱ्याच वेळा ते फोन करून सांगतात त्याच्या बाबतीतनं, की त्या बाजूला जास्त या ठिकाणी काहीतरी चालू आहे, मोर्चा चालू आहे, तिकडे तू जाणार असेल तर जाऊ नकोस त्याच्यामध्ये. मुंबईमध्ये काहीतरी घडलं, अधिवेशन, दंगा वगैरे झाला सगळा त्याच्यामध्ये, तर मला फोन करून सांगतात, की टीव्हीवर दाखवायला लागलेत, तिथं जास्त या ठिकाणी गोंधळ तेन झालेला आहे आणि तू तिकडे आहेस का नाही विचारायचं. म्हणजे अपडेट राहण्यासाठी काळ जसा बदलतो तसं स्वतःला एक्सेप्ट करणं जेवढं गरजेचं असतं, तेवढंच मी तुमच्या बाबतीत सांगतो, की तुम्हाला अशा पद्धतीच्या सगळ्या सूचना गरजेनुसार कोण दिल्या पाहिजेत? तुमच्या डिव्हाइसने दिल्या पाहिजेत. आणि त्या डिव्हाइसला तुम्ही तेवढं ट्रेन केलं पाहिजे, हे लक्षात घ्या. त्यानंच तुम्हाला सांगितलं पाहिजे 7:45 तळवलकर सरांचं लेक्चर आहे, तुला लेक्चरला जायचं आहे, लक्षात ठेव शक्तीत. त्यांनीच तुम्हाला सांगितलं पाहिजे. काल सरांनी या ठिकाणी असाइनमेंट सांगितलेली, शितोळे सरांनी रिच डॅड पुअर डॅड हे वाचायला सांगितलं होतं. ते तुझं वाचायचं राहिलेलं आहे. त्याच्या नोट्स काढायला पाहिजेत. सरांनी दिलेले टास्क दररोजच्या दररोज पूर्ण करायला पाहिजे. हे आपल्याकडनं राहिलेलं आहे. त्याने आठवण करून दिली पाहिजे. देतं का? 100% देतं. हे 100% ते देतं, लक्षात घ्या. मी अशी या ठिकाणी मुलं बघितली किंवा असे काही मला माहितीच असणारे लोक आहेत, लक्षात घ्या, ज्यांनी अलार्म लावले असतात. मला पाणी प्यायचं आहे त्याचा अलार्म, मला 2 मिनिटं उठून जागेवरून फिरायचं आहे त्याचा अलार्म, मला फोन करायचा आहे त्याचा अलार्म. हे अलार्म अशा पद्धतीचे सेट करून स्वतःला डिपेंडेबल बनवण्यापेक्षा ह्या टेक्नॉलॉजीचा उपयोग कसा करता येईल आपल्याला चांगल्या पद्धतीनं. आता तसं करण्याचं कारण असतं, की जे अतिव्यस्त लोकं असतात ते कामाच्या गडबडीमध्ये विसरून जातात आणि मग त्यांच्या लाईफस्टाईल मॅनेजमेंटसाठी कुठेतरी या ठिकाणी या गोष्टी गरजेच्या असतात, म्हणून ठीक आहे. तुम्ही ॲज अ स्टुडंट्स तुम्हाला या ठिकाणी समजा आज पेपरमधला हा अग्रलेख वाचता आलेला नाही त्याच्या बाबतीतनं, फोटो काढला किंवा त्याला सांगितलं, "हा आर्टिकल या ठिकाणी जाऊन बघ आणि त्याची मला माहिती दे." ती घेता येते का? म्हणजे तुम्हाला अपडेट काय वाचायचं आहे त्याचं स्टोरेज करता येतं. काय वाचून झालेलं आहे त्याचं स्टोरेज करता येतं. कोणत्या क्षेत्रात नॉलेज घ्यायचं आहे त्याचं स्टोरेज करता येतं. मला या ठिकाणी मी म्हटलं, की काहीतरी एक मॉडेल मांडलं होतं. एक प्रॉडक्ट आपल्या शिवाजी सायन्स कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी प्रॉडक्ट डेव्हलप केलं आणि त्यांनी मला सांगितलं, "सर आम्हाला याचा व्यवसाय चालू करायचा." व्यवसाय चालू करायचा मग किती? सर आम्ही एक XYZ अमाउंटमधनं चालू केलं होतं. मला याचा बिझनेस करायचा. मग बिझनेस करायचं तर किती फंड लागेल? किती लोकांच्यापर्यंत जायचं हे विचारते. म्हटले, "सर याचा आम्ही विचार नाही केला. आम्हाला मार्गदर्शन पाहिजे." मग मार्गदर्शन पाहिजे तर हे मनात पडलेले प्रश्न आपण या ठिकाणी कागदावर उतरवून तसंच या ठिकाणी ह्या
जे डिव्हाइस आपल्या हातात आहे त्याच्यामध्ये टाकू शकतो का? आणि त्याला जर हे ट्रेन झालं, मला हे प्रॉडक्ट करायचं आहे, याचं पॅकेजिंग करायचं आहे, याचं मार्केट बघायचं हे त्याला फक्त एकदा डिव्हाइसला सांगा आणि मनात पडलेला प्रत्येक प्रश्न त्याला विचारा. आलं लक्षात? त्याची उत्तरं बाहेरही शोधायची, त्याच्यावर डिपेंड नाही राहायचं, लक्षात घ्या. पण ते तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे मार्ग दाखवतं. जे मार्ग तुम्हाला यासाठी उपयोगाला पडतात, की बाबा असाही विचार होऊ शकतो, याही पद्धती अस्तित्वात आहेत आणि याच्यापेक्षा वेगळं मला काहीतरी करायचं आहे, हे समजून जातं, लक्षात घ्या. म्हणजे आज पाण्याच्या मोटर चालू करायला तिथं जावं लागत नाही. मोबाईलवरनं चालू बंद करतात, हे लक्षात त्याच्या तिथनं. बऱ्याचशा घरातले फॅन मोबाईलवरनं ऑपरेट व्हायला लागलेत. एसी मोबाईलवरनं ऑपरेट व्हायला लागलेत. गाडी जी तुमची आहे ती गाडी ऑन, म्हणजे बऱ्याच वेळा उन्हात लावलेली गाडी काय होते, गरम झालेली असते आणि गेल्या-गेल्या जर तुम्ही बसलात तर त्रास होऊ शकतो. त्यामुळे आता टेक्नॉलॉजी काही कंपनीने अशी काढलेली आहे, की तुम्ही जरी बाहेर असलात, कुठल्यातरी ऑफिसमध्ये मीटिंगला आहात त्याच्या पद्धतीनं आणि पुढच्या 10व्या मिनिटामध्ये तुम्ही जर गाडीमध्ये पोहोचणार आहात, तर 5 मिनिटं अगोदर गाडी ऑन करून एसी ऑन करता येतो तुम्हाला. म्हणजे तुम्ही येईपर्यंत गाडी कूल झालेली असते. बऱ्याच वेळा घरच्या बाबतीत देखील तसे एसी वापरायला आहेत. म्हणजे याच्यात काय झालं, डिव्हाइस म्हणजे मोबाईल, त्याच्यानंतर तुमचा एसी आणि याचं कॉम्बिनेशन करणारा या ठिकाणी एक ॲप्लिकेशन. अशा पद्धतीची टेक्नॉलॉजी अपडेट होत असताना तुम्ही कुठेतरी जुन्या काळातल्या टेक्नॉलॉजी घेऊन बसत असाल तर ते चालणार नाही आहे, लक्षात घ्या. आपण कुठं राहतो हे आता मॅटर करत नाही. आपण कसं राहतो हे मॅटर करतं. टेक्नॉलॉजीचा ॲक्सेप्टन्सच पाहिजे हे लक्षात घ्या. आणि ॲक्सेप्टन्स पाहिजे असं मी ज्यावेळेला आग्रह धरतो, त्यावेळेला दुसरी बाजू महत्त्वाची आहे. ते एक म्हणतो ना आपण, ते भूत आहे. त्याला जर मॅनेज नाही केलं तर ते आपल्याला खाऊन टाकणार, हे लक्षात घ्या. त्यामुळे तो ॲक्सेप्टन्स पाहिजे असताना आपण त्याच्यावर किती डिपेंड राहायचं, स्वतःला किती ट्रेन करायचं हे देखील महत्त्वाचं आहे, लक्षात अशा पद्धतीतनं. म्हणजे साक्षीला समजा अकाउंटंट बनायचं आहे, सीए बनायचं आहे, बँकर बनायचं आहे त्याच्या पद्धतीतनं आणि ChatGPT किंवा याचा वापर करण्यापेक्षा ती म्हटली, "मला टॅलीच्या बेसिक कन्सेप्ट माहिती आहेत, मी टॅली सॉफ्टवेअर वापरलेलं आहे." पण ज्या कंपन्यांमध्ये ई सोल्युशन्स आहेत, ई सोल्युशन समजून घेतले पाहिजेत. किती वेगाने हे सगळं बदलत चालेल हे समजलं पाहिजे. 4 वर्षानंतर ती सीए होणार असेल आणि 4 वर्षानंतर समजा कायद्यातच अशी तरतूद येईल, की तुमचं जे काही पॅन कार्ड आहे, बँक अकाउंट आहे, हे आम्हीच सगळे लिंक केलेलं आहे. ट्रान्झॅक्शन सगळे दिसतात. आम्हीच तुम्हाला आय-टी-आरचा फॉर्मॅट भरून पाठवू. तुम्ही फक्त ॲक्सेप्ट करा, बँकेतनं पैसे आपोआप जातील. अशी जर सोय केली तर काम काय राहील तुमच्याकडं? तर काम हे राहील, लक्षात घ्या, की तुमच्या क्लायंटला ती टेक्नॉलॉजी बेस्ड असेसमेंट कशा पद्धतीनं होणार आहे हे सांगणं. म्हणजे तुम्हाला ते समजलेलं असलं पाहिजे. प्रत्येक सेक्टरमध्ये कॉमर्स असेल, आर्ट्स असेल, सायन्स असेल, हे लक्षात घ्या. प्रत्येक सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होणारा टेक्निकल जो बदल आहे. मी इंजिनिअरिंगचा उल्लेख का नाही केला? कारण इंजिनिअरिंगचे विद्यार्थी स्पेसिफिक टेक्नॉलॉजीमध्ये खरोखरच पुढे चाललेले आहेत. पण आपल्याला या ठिकाणी ह्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. आता कन्स्ट्रक्शन जो म्हणतो ना आपण त्याच्यामध्ये घर कमीत कमी 4 महिने लागतं, 6 महिने लागतं, वर्षानुवर्षे घर चालतं, लक्षात त्याच्यामध्ये तुम्हाला. तुम्हाला या गोष्टीवर विश्वास बसेल का? की 30 दिवसामध्ये 3 मजली या ठिकाणी शाळा बांधून तयार झाली आणि चालू झाली? बसवून घ्यावा लागेल, लक्षात द्या. 30 दिवसामधले 20 दिवस जे आहेत ते फक्त फाउंडेशन बनवण्यासाठी गेले आणि उरलेल्या 10 दिवसामध्ये नाशिक त्र्यंबकेश्वर रोडला या ठिकाणी एक शाळा आहे, तुम्ही बघितलं तर लक्षात द्या, की तिथं त्यांनी या ठिकाणी तयार बिल्डिंगचं स्ट्रक्चर आणलं होतं. आणि ते इन्स्टॉल केलं, सोडून दिलं, हे लक्षात त्याच्या बाबतीतनं. हा बदल जर झालेला आहे, तर आपल्या कामाच्या पद्धतीमध्ये देखील बदल व्हायला पाहिजे. 3D प्रिंटिंग ही टेक्नॉलॉजी कोणत्या-कोणत्या सेक्टरमध्ये वापरतात, त्याच्याविषयी थोडंसं एक मेसेज टाका आणि ज्यांना-ज्यांना माहीत आहे त्यांनी हँड करा. एक्झाम्पल सांगतो, लक्षात घ्या, की मला समजा आपली या ठिकाणी सानिया नाथचा या ठिकाणी एक स्टॅच्यू बनवायचा आहे. ठीक आहे, तर मी काय करेन, की जुनी पद्धत अशी आहे, की त्याचं पहिलं चिखलाचं मॉडेल बनवायचं. क्ले मॉडेल ज्याला म्हणतात, ते फायनल झालं, की मग त्याचं प्लास्टिक मोल्ड काढायचं. मग ते एखाद्या प्लास्टिक किंवा ब्रॉन्झ ज्या धातूमध्ये पाहिजे त्या धातूमध्ये ते कास्ट करायचं आणि रिमूव्ह करायचं आणि मग कलर करायचं. ही त्याची जुनी पद्धत आहे. नवीन पद्धत काय आहे? यातलं काहीच करायचं नाही. सानियाचा एक फोटो घ्यायचा, ठीक आहे. ज्या 2-3 अँगलनी लागतो, तर तो फोटो सॉफ्टवेअरला द्यायचा. ते सॉफ्टवेअर ते सगळीकडनं रीड करतं. त्याला साईज द्यायची त्याच्यामध्ये. एक बेस ठेवायचा आणि जे मटेरियल लागतं ते मटेरियल त्याला द्यायचं. तर ते वन बाय वन या ठिकाणी विणत, लक्षात, लेयर बाय लेयर, लेयर बाय लेयर करत या ठिकाणी तो पुतळा बनवून देतो. टेक्नॉलॉजी किती बदलली ते लक्षात. तुम्हाला केक बनवायचे आहेत, आलं लक्षात. तर केक बनवत असताना तुम्ही फक्त या ठिकाणी कमांड द्यायची, की मला या ठिकाणी या फ्लेवरचा केक पाहिजेल आहे. 3D प्रिंटर कुकिंगमध्ये असे डेव्हलप होत आहेत, हे लक्षात आहे त्याच्यामध्ये. फूडटेकचे विद्यार्थी असतील तर त्यांना माहीत असेल, की एकच मशीन अशी बनते, की ते तुम्हाला केक पण बनवून देईल, ते तुम्हाला या ठिकाणी एखादी वेगळी डिश पण बनवून देईल. सगळ्या म्हणजे टेक्नॉलॉजी इतक्या अपडेट होत आहेत फूड इंडस्ट्रीमध्ये पुढच्या कालावधीमध्ये. टेस्ट अजिबातच बदलणार नाही.
एक सारखी चव जी पाहिजे आज आहे तीच वर्षानुवर्षे राहील अशा पद्धतीच्या सोय आलेल्या आहे. एकच मशीन वेगवेगळ्या पद्धतीची कामं करेल. फूड इंडस्ट्रीमध्ये आलेलं आहे, प्रिंटिंगमध्ये आलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं याच्यातला बदल लक्षात घ्या, की पुण्यामध्ये मला वाटतं गोदरेज रिअल इस्टेट कंपनी जी आहे त्यांनी एक 3 BHK बंगलो हा 3D प्रिंटरच्या माध्यमातून बनवलेला आहे. प्रिंट करतो ना कागद जसा प्रिंट तसं प्रिंट करून ती बिल्डिंग बांधलेली आहे लक्षात 3D प्रिंटिंगमध्ये. हा बदल जर मला माहीत नसेल म्हणजे तुम्ही मला थोडंसं आश्चर्य वाटतं, की तुम्ही एकाच व्यक्तीने फक्त हात वर केला. म्हणजे आपण किती मागे आहोत हे पहिल्यांदा समजून घ्या. टेक्नॉलॉजी कशी बदलत चाललेली आहे आणि हे समजून घेणं माझ्या कुठल्याही प्रॉडक्टमध्ये त्याचा यूज होऊ शकतो का? काय 3D प्रिंटिंग टेक्नॉलॉजी यायला लागलेली आहे ते मला बघितलं पाहिजे. एआय, व्हीआर काय काम करणार आहे लक्षात हे समजलं पाहिजे मला त्याच्यामध्ये. आणि त्या क्षेत्रात म्हणजे माझ्या डोक्यात उद्योग व्यवसाय आहे. पण तो उद्योग व्यवसाय कसा घेऊन जायचा? म्हणजे आमच्या प्रसादला बऱ्याच वेळा वाटतं, की मी सगळ्यात मोठा व्यापारी त्या क्षेत्रातला बनला पाहिजे त्याच्यामध्ये. पण माझा रिसर्चच कमी आहे. माझ्याकडे माझ्या प्रॉडक्टचं नाव माहीत नाही, माझ्या प्रॉडक्टचं पॅकेजिंग माहीत नाही, मला कोणता टार्गेट कस्टमर आहे हे मला माहीत नाही. तर मला अपडेट होणं गरजेचं आहे लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही ॲज अ जेन झी जिथं वेळ तुमचा खर्च होतोय. कुठं खर्च होतोय? रील्समध्ये खर्च होतो, व्हिडिओमध्ये खर्च होतो, बाकी सगळ्या गोष्टीत खर्च होतो. त्यातला दररोजचा 25 मिनिटाचा, 20 मिनिटाचा, 15 मिनिटाचा जे तुम्हाला वाटतं तेवढा वेळ हा टेक्निकल अपडेटसाठी ठेवा स्वतःला. तुम्हाला वापरायचं का नाही वापरायचं हे नंतर ठरवा लक्षात आहे. काही आवश्यकता नाही त्याची. पण तुम्हाला माहीत असलं पाहिजे. आलं लक्षात? म्हणजे कुठेतरी या ठिकाणी तो गॉगल लावून बघितलेला पिक्चर होता, जो अंगावर येते ते बघायसाठी चष्मे लावायचे. तसं कोणी सांगितलं नाही ते बरं झालं मला. नाहीतर बोलला असतं तुम्ही ते बोललाही असता, की आम्ही 3D पिक्चर असे बघितले. 3D प्रिंटर माहीत नाही त्याच्यावरती. तर 3D प्रिंटर हे असे आहेत लक्षात घ्या. तर 3D प्रिंटर हे समजायला पाहिजे. तसं टेक्नॉलॉजी तुम्हाला समजायला माहीत पाहिजे तुम्हाला लक्षात. माहिती असण्याचा फायदा असा होतो, की आपल्या आयुष्यामध्ये होणाऱ्या मोठ्या चुका आपल्याला टाळता येतात. त्यामुळे टेक्नॉलॉजीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आज जो मी तुम्हाला टास्क देणार आहे, तो टास्क कसा आहे लक्षात आहे पद्धतीनं, की पहिल्यांदा 3D प्रिंटिंग टेक्नॉलॉजी आणि कुठलेही 5 सेक्टर ॲग्रीकल्चर, फूड आलं लक्षात? कन्स्ट्रक्शन किंवा आणि दुसरे काही गोष्टी एज्युकेशन घ्या त्याच्या बाबतीतनं. कन्स्ट्रक्शन, फूड आणि एज्युकेशन या 4 सेक्टरमध्ये 3D प्रिंटिंग टेक्नॉलॉजीचा होणारा इम्पॅक्ट काय आहे? हे पहिल्यांदा समजून घ्या, त्याचा स्टडी करा. मी हे तुम्हाला विचारणार नाही बरं का, केलं का नाही केलं ते, कारण ते माझ्या फायद्यासाठी अजिबात नाही. माझं काम तुम्हाला ते मांडणं आहे. तुम्ही ते कसं घेताय हे तुमचा प्रश्न आहे. दुसरा टास्क आजचा आपल्याला असं आहे लक्षात घ्या, की आपण या ठिकाणी स्वतःच्या मोबाईलमध्ये काही रिमाइंडर सेट करा. काही टेक चॅनल शोधा आणि त्याला सांगा किंवा त्याच्यामध्ये काही थोडा वेळ खर्च करा 5-10 मिनिटं हे लेक्चर झाल्यानंतर, की मला दररोज टेक्निकली अपडेट होण्यासाठी आय-टी सेक्टरमधलं, एज्युकेशन सेक्टरमधलं, स्किल डेव्हलपमेंट सेक्टर म्हणजे तुम्हाला ज्या क्षेत्रात काम करायचं याच्यातलं टेक्निकल अपडेट मिळत राहील, यासाठी काय केलं पाहिजे? विचारा, प्रॉम्प्ट तयार करा चांगल्या पद्धतीनं, येणारी माहिती बघा आणि स्वतःचा एक पाथ जो आहे तो डेव्हलप करा. तुमची एक स्ट्रॅटेजी डेव्हलप करा, की मला टेक्नॉलॉजिकली अपडेट राहण्यासाठी कोणत्या बाजूनं पुढे जायचं आहे, ही गरज आहे लक्षात आहे त्याच्यामध्ये. जेन झी म्हणत असताना मला खरोखरच हे थोडंसं शॉकिंग होतं 3D प्रिंटिंग टेक्नॉलॉजीमध्ये तुमच्याकडनं रिस्पॉन्स नाही आहे ना, तर ते अपेक्षित नाहीये. पुढच्या लेक्चरमध्ये ज्यावेळेला तुम्ही भेटाल, 1 आठवड्यानंतर जे टेक्निकल लेक्चर असेल, त्यावेळेला तुमच्याकडनं या पद्धतीचा स्टडी झालेला असला पाहिजे हे लक्षात येते. कीर्तन नाही चाललेलं, मी सांगत राहणार, तुम्ही ऐकणार आणि निघून जाणार हे लक्षात असं व्हायला नको. कृतीशील आपण पुढे जाणं गरजेचं आहे लक्षात घ्या. आजच्या दिवसासाठी तुम्हाला मनःपूर्वक शुभेच्छा. आज आपण इथंच थांबतोय. धन्यवाद.